हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.3 सोडवायचा आहे। एक्सपान्शन फॉर्म्युल्यावर आधारित उदाहरणे यामध्ये दिलेली आहेत। पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 2m - 5 ब्रॅकेट q। तर या ठिकाणी हे उदाहरण सोडवताना आपण जो एक्सपान्शन फॉर्म्युला वापरणार आहोत तो फॉर्म्युला आपण अगोदर लिहून घेऊ। a - b ब्रॅकेट q बरोबर a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन। तर या ठिकाणी हे उदाहरण सोडवताना आपल्याला a ची किंमत काय दिलेली आहे 2m, a बरोबर 2m म्हणून घेऊ आपण आणि b बरोबर 5। a वजा b कंसाचा घन बरोबर a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b चा घन। या ठिकाणी जे पहिलं पद आहे 2m त्याचा आपल्याला घन घ्यायचा आहे। 2m चा घन वजा 3 गुणिला पहिलं पद 2m कंसाचा वर्ग गुणिला b म्हणजे 5 अधिक 3 गुणिला पहिलं पद 2m गुणिला दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग अधिक वजा 5चा घन। म्हणून आपल्याला काय लिहिता येईल 2m वजा 5 कंसाचा घन बरोबर 2m चा घन काय येतो 2 चा घन 8 आणि m चा घन m घन वजा 3 गुणिला 2 चा वर्ग 4 m चा वर्ग m वर्ग गुणिला 5 अधिक 3 गुणिला 2 m म्हणजे 6m गुणिला 5चा वर्ग 25 वजा 5चा घन 5 गुणिला 5 गुणिला 5 125। आता यानुसार प्लस लिहिता येईल 8m चा घन वजा 3 गुणिला 4 12 12 गुणिला 5 60 m चा वर्ग अधिक 25 150 m वजा 125। हा झाला या 2m वजा 5 चा घन। तर दुसरं उदाहरण दिलेलं बघा मित्रांनो आपल्याला 4 वजा p कंसाचा घन। या ठिकाणी सुद्धा आपल्याला ते सूत्र वापरायचे a वजा b कंसाचा घन बरोबर a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b चा घन। तर या ठिकाणी a ची किंमत काय घेणार आपण 4 आणि b ची किंमत p। म्हणून आपल्याला असं लिहिता येईल 4 वजा p कंसाचा घन बरोबर 4चा घन a चा घन म्हणजे 4चा घन येईल वजा 3 गुणिला पहिल्या पदाचा वर्ग 4चा वर्ग गुणिला दुसरं पद p अधिक 3ab वर्ग म्हणजे 3 गुणिला पहिलं पद 4 गुणिला दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन बरोबर 4चा घन काय येतो 64 वजा 3 गुणिला 4चा वर्ग 16 गुणिला p अधिक 3 गुणिला 4 12 गुणिला p वर्ग वजा p चा घन। म्हणजे आपल्याला म्हणता येईल 64 वजा 16 48p अधिक 12p वर्ग वजा p चा घन। त्यानंतर तिसरं उदाहरण बघायचं आपल्याला 7x वजा 9y कंसाचा घन। आता या ठिकाणी a ची किंमत काय आहे 7x आणि b ची किंमत 9y। आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत a वजा b कंसाचा घन बरोबर a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b चा घन।
आता या ठिकाणी हे जे एक्झाम्पल लिहिलं आहे 7x - 9y कंसाचा घन बरोबर एचा घन म्हणजेच पहिल्या पदाचा घन 7x चा घन वजा 3 गुणिला पहिलं पद त्याचा वर्ग 7x चा वर्ग गुणिला दुसरं पद 9y अधिक 3 गुणिला a म्हणजे 7x गुणिला दुसऱ्या पदाचा वर्ग 9y चा वर्ग अधिक वजा दुसऱ्या पदाचा घन बरोबर आपल्याला काय म्हणता येईल 7चा घन 7 गुणिला 7 49 गुणिला 7 343 x घन वजा 3 गुणिला 7x चा वर्ग म्हणजेच 49 x वर्ग गुणिला 9y अधिक 3 गुणिला 7x गुणिला 81y वर्ग वजा 9y चा घन 729y घन बरोबर 343 x चा घन वजा 3 गुणिला 49 गुणिला 9 ते होतात 1323 x स्क्वेअर y हा x स्क्वेअर आणि y यांचा गुणाकार अधिक 3 गुणिला 7 21 गुणिला 81 ते होतात 1701 x y वर्ग वजा 729 y घन। त्यानंतर आपल्याला चौथं उदाहरण बघायचं आहे 58 चा घन। 58 चा घन कसा लिहिणार आपण त्याचं कंस सोडवायचा म्हटलं तर 60 - 2 कंसाचा घन। आता 60 - 2 याचा विस्तार जर आपल्याला करायचा असेल तर आपण काय म्हणणार a बरोबर 60 आणि b बरोबर 2 आणि म्हणून आपण लिहिणार 60 - 2 कंसाचा घन बरोबर a चा घन म्हणजे 60 चा घन वजा 3 गुणिला 60 चा वर्ग a वर्ग गुणिला b 2 अधिक 3 गुणिला a म्हणजे 60 गुणिला b वर्ग 2 चा वर्ग अधिक वजा b चा घन म्हणजेच 2 चा घन। तर 60 चा घन किती येतो 2,16,000 वजा 3 गुणिला 60 चा वर्ग 3,600 गुणिला 2 अधिक 3 गुणिला 60 गुणिला 2 चा वर्ग 4 वजा 8 म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल 2,16,000 वजा 3 गुणिला 3600 गुणिला 2 ते होतात 2,21,600 व अधिक 720 वजा 8 बरोबर 1,95,112